पेटीचा आवाज कमी करतो. काळी वाजले. हॅलो हॅलो हॅलो. खरोखर आमच्या विभागातील बघा एक भजनी बुवा दिनेश रवी बुवा या ठिकाणी आलेला आहे. त्यांचं सुद्धा मी स्वागत करतो. वक्रतुंड महाकाय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभाय सूर्यकोटि समप्रभाय निर्विघ्नं कुरु मे देवा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्व कार्येषु सर्वदा सर्व कार्येषु सर्वदा सर्व कार्ये गमप गमन सनि साधनी रे सर्व कार्ये सुसर्वदा 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 ओम गणपते नमः. या ठिकाणी मला बक्षीस आलंय. संजय मेस्त्री दशावतार कलाकार कुडाळ पिंगुळी त्यांच्याकडून बघा हे 101 रुपयाला पारितोषिक आलंय. सर्वांच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी बघा आमचे पोलीस क्षेत्रामध्ये बघा कार्यरत आहेत आणि ते दुटीवरती ते बाजूलाच आहेत. त्यांनी सुद्धा हे बक्षीस रूपी 200 रुपयाला पारितोषिक आणून दिलंय बघा. त्यांचं करंदर साहेबांचं
स्वागत करतोय. प्रथमतः त्या कामासाठी आम्ही बघा दोन्ही बुवा आलोय. निश्चितच बुवानी सांगितलं रंगाचा रंग आणि म्हणतात पांडुरंग. बरोबर, बुवानी सुद्धा पांडुरंगाला बघा उभा केलाय. पण गणेशा आणि बुवानी काय सांगितलं, अंगा खानदारी म्हणतात ईश्वरकर बुवा झालाय. बुवा अरे खाते ते माझ्या अंगात मी सांगलंय तुला पहिला काय नाही. होय बुवा तुम्ही जशी बुवा तुम्ही भजन करणार त्या पद्धतीत हा ईश्वरकर बुवा सुद्धा वारी करणार. तू इल्यापासून काय काय तुम्हाला लिहून घेतं कशात या बघ नाही तसं गुलाम लय चांगला आणि माझं एकदम खास म्हणजे खास मित्र. माका ते ना दुपारी फोन केला आणि माका शपथ घातला, हे देवेंद्र तुझ्या एरियात येतोय, मला अजिबात काय बोलायचं नाही. म्हटलं आजीला तुला काय बोलणार नाही, आजचा दिवस तुला. आणि आपण कोणा घाबरत नाही. आता 6 मात्रा घेऊया, तुम्ही पण 14 मात्रा घेतला. आमका आता बघूया जमता काय. 6 मात्रा करा पहिल्यांदाच पहिल्यांदाच 6 मात्रा घेतोय. अरे काय लिहितं 6 मात्रा लिहिता. एकच सांगतोय बघा, अरे आमटी शिवाय भात नाही, तुपाशिवाय वाट नाही. आमटी शिवाय भात नाही, तुपाशिवाय वाट नाही. अरे नाही जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. बघा छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर अरे आपल्या अंगावरती काठा उभा राहतो तो बघा मराठा. आणि छत्रपती शिवाजी महाराज दैवत आपल्या बघा तिकडेच आहे. आणि या मुंबई नगरीमध्ये आज हा भजनाचा कार्यक्रम साहेबांनी बघा ठेवलाय. खरोखर त्यांच्या माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख पुन्हा एकदा स्वागत करतोय. आणि तुमच्या जमलेल्या तमाम भजनी श्रोत्यांचा आशीर्वाद घेऊन या हरिभजनाच्या कार्यक्रमाला पुन्हा एकदा सुरुवात करतोय. म्हणून कोणी पण मला सांगितलं की रावण, पण मी सांगतो बघा, अरे रावण हा सगळ्यात मोठा शिवभक्त होता. त्या रावणाकडे सोन्याची लंका होती आणि रावणाकडे सैन्य कोणत्या जगाकडे नव्हतं. एवढं त्या रावणाकडे होतं, तरी सुद्धा त्या रावणाला बघा मरावं लागलं. कारण रावण जेव्हा मृत्यूच्या शेवटच्या घटका मोजत होता तेव्हा त्यांनी श्रीरामांना विचारलं, अरे मी तर शिवभक्त होतो, मी तर शरीराला सुद्धा माझ्या पायाखाली घेतलं होतं आणि माझ्याकडे कैक पटीने सैन्य होतं आणि तू तर माकडाने घेऊन जायतास. अरे तू तर वनवासी होतास. तेव्हा श्रीरामाने बघा सांगितलं, श्रीरामाने सांगितलं की अरे तुझा भाऊ तुझ्या बरोबर नव्हता आणि माझा भाऊ माझ्या बरोबर होता, म्हणून मी बघा जिंकलो. असा चौकडीचा रावण. अध्यात्माच्या बाबतीत गणेश जांभळे बुवांचा हात धरायचा ना, ते हात हा. आणि या भावाय माझं लय प्रेम आहे. औषधीचा फटा आपण बोलणार नाही. धरलांचं वाटणार भजन चालू करूया.
छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून माझे गुरुवर्य श्री मंगेशजी पाटोळे यांनी दुर्गा पवारी परम रत्नालय ते तुमच्या समोर सादरीकरण करतो. जय दुर्गा भवानी जगत जनन शिवता मिनी माता जगदंबिनी कृधा दिनी कृधा कृधा दिंता कत्तगिरिता शीश मुकुट धरी जलत जलत वारी कत्तगिरिता दिशा दिशा भुभंग दीप खावत धात धात गड तागड 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 दिन तागड तागड दे तिगडिंग तिगडा तिगडिंग तिगडा तिगडिंग तिगडा तिगडिंग तिगडा कत्तगिरिता तिगडिंग एक दोन तिगडिंग एक दोन तीन तिगडिंग एक दोन तीन चार तिगडिंग एक दोन तीन चार पाच तिगडिंग एक दोन तिगडिंग एक दोन तीन तिगडिंग एक दोन तीन चार तिगडिंग एक दोन तीन चार पाच तिगडिंग एक दोन तिगडिंग एक दोन तीन तिगडिंग एक दोन तीन चार तिगडिंग एक दोन तीन चार पाच. जय दुर्गा भवानी जनन शिवता मिनी माता जगदंबिनी कृधा दिन कृधा कृधा दिंता शीश मुकुट जलत जलत
आंबेडकर यांच्याकडून 101 रुपयाचा पारितोषिक आलाय. सर्वांच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रुपाचा अभंग घेतोय. त्याच्यानंतर काय ते ना कारण जी लिंक लागली आहे ती जरा काय तर मग आंबळे बुवा माझे साला काढून जायत होता ना कसा असा. आणि या जोगेश्वरी मध्ये आज बुवा मी या डबलबारी करतो. आज जवळजवळ 10 ते 12 वर्षांनी या जोगेश्वरी डबलबारी करतो. बाकी बाहेर भरपूर केल्या वाऱ्या. पण बुवानी काय सांगितलं, चष्मा घातल्यानंतर म्हणतात शेजारी दिसत नाही. या चष्म्यात तू सोडणार हस की नाही. किती वर्ष आपला त्याच घेणार. आणि ही चष्म्याची भानगड ना ही गणेश जांभळे बुवा तुका बरी वाटतात. दिनेश दळवी बुवा यांच्याकडून 101 रुपयाचा पारितोषिक आलाय. सर्वांच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बघा अहो त्या चष्म्याचं सांगितल्यानंतर मला ह्या बुवांच्या 8 दिवसापूर्वी बघा फोन आला. गणेश जांभळे बुवांच्या 8 दिवसापूर्वी बघा फोन आला. आणि गणेश जांभळे बुवांनी सांगितलं, अरे 8 दिवस झाले म्हणता बायकोचा आणि माझा भेटा. 8 दिवस झाले म्हणता माझा आणि माझ्या बायकोचा भांडण झाला. 8 दिवस ती माझ्याकडे बघत नाही आणि बोलत सुद्धा नाही अजिबात. मी तर काय यातच सांगलंय माका फोन केल्यानंतर की घरी जायचं आणि फक्त बायकोची स्तुती करायची. काय सांगितलं, घरी जायचं आणि नुसती बायकोची स्तुती करायची. आणि भांडल्यानंतर बायकांच्या या बरा ही कामा नुसती टाकतील आणि लवकर होणार बघा. अजिबात आपल्याकडे बघणार सुद्धा नाही. आणि त्या पद्धतीत गुलाम कामावरून घरात गेलो. घरात गेल्यानंतर आमच्या वहिनीने बघा जेवण वाढलं. जेवण वहिनीने वाढल्यानंतर बुवानी सांगितलं, काय गो आज भाजी किती एकदम छान झाली. एवढा म्हटल्यानंतर आज भाजी किती छान झाली म्हटल्यानंतर तिला या सांगणार, काय हो आज भाजीने बाजूच्या परबिनीकडनं आणलंय ती तुमका आज चांगली लागली. अजून त्याचं बघा चेष्टा झाली. आणि त्याच्यानंतर असा झाला. एक माझा मित्र बघा 15 वर्ष त्याच्या लग्नाला झाली. काय एक माझा मित्र 15 वर्ष बघा त्याच्या लग्नाला झाली. आणि तो मार्केटमध्ये आपल्या बायकोचा हात पकडायचा आणि मार्केटमध्ये फिरायचा. त्याका मी बाजू फिरलोय, हे बायकोचा तो हात पकडतो आणि बाजारामध्ये फिरतोस कसं काय. अहो एक भानगड अशी की मी जर बायकोचा हात सोडले ना तरी खायच्या तरी दुकानात जाणार आणि खरं तो तास काढणार. म्हणून म्हणता बायकोचा हात मी सोडत नाही. पण तेव्हा आपली बघा लोक बोलायचे, तेव्हा आमच्या आजोबा वगैरे बोलायचे की बेडकावरती जर दगड मारलास, काय बेडकावरती दगड मारलास तर बायको मुली हटणार. तेव्हा पहिला चिरा पडली, बेडका दगड मारला असता तो चालला असता. पण माझा भाव बघा लय भारी काहीतरी. म्हणून एकच सांगतोय बघा, अहो सत्ययुगामध्ये पानासूर नावाचा 4 अक्षरी बघा राक्षस होऊन गेला. सत्ययुगामध्ये आणि त्रेतायुगामध्ये 3 अक्षरी रावण आपण बघा राक्षस होऊन गेला. आणि द्वापार युगामध्ये 2 अक्षरी राक्षस, तो म्हणजे कंस. आणि या कलियुगामध्ये जो कुठला राक्षस असेल तो आपला बघा मीपणा. तर मीपणा आपल्या बाजूला ठेवला तर सगळं काय बघा सुरळीत चालणार. म्हणून एकच सांगतोय बघा, आज ह्या मुंबई महाराष्ट्रामध्ये आज जर हे भजन पूजनचं कीर्तन चालू असेल तर आपला बघा कैलासवासी बाळासाहेब ठाकरे बघा होऊन गेले. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत होते. म्हणून एकच सांगतोय बघा, एकच सांगतोय, जंगलातील 1 नंबर झाडाला साथ म्हणतात, जंगलातील विशाल नदीला नाक म्हणतात. आणि ज्यांनी भल्या भल्यांची वाट लावली त्याला आपलं बघा मराठ्यांचा वाद म्हणतात, मराठ्यांचा वाद म्हणतात, मराठ्यांचा वाद म्हणतात बघा. असती रूपाचा अभंग घेतोय त्रिशा ईश्वरकर हिच्याकडून 101 रुपयाला पारितोषिक आलाय माझ्या मुलीकडून. टाकलंच की नाही
ते तिकडे काहींचं बंधन आहे मंडळी. आमचे बघा मेस्त्री साहेब सुद्धा आलेले आहेत ह्या ठिकाणी. त्यांचं सुद्धा आणि त्या आता मंत्रालयातून रिटायर होणार आहेत. त्याच्या आधी काय काम असेल तर त्याच्याकडे घेऊन जावा.
कैलासवासी बघा भजन प्रेमी